स्वामी समर्थ. मी आरुषी सावंत, स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आता आम्ही मालवणात चाललो. म्हणजे अशी 2-3 कामं असतात आपल्या, काही गोष्टी आणूचे पण असतात. आणि माझा मोबाईल पण खराब झालेला किंवा आयफोन माझं शूटिंगसाठीचं असं, म्हणजे शूटचं आयफोन. आणि माझा जो अँड्रॉइड असा, म्हणजे मी ज्याच्यावर कामं वगैरे करतोय ना, मग तो त्या दिवशी पडलो आणि डिस्प्ले गेलो असा. तर तो मी मालवणात नितेशकडे दिलेलो असा, म्हणजे ह्यांच्याने घेऊन गेलेले. आणि तो आता आपण आणूक जातो, कारण त्याच्यावर बरीचशी कामं असतात म्हणजे अडकन रवलेली असतात, जे की थोडेसे म्हणजे जे ॲप वगैरे असतात या मोबाईलमध्ये नाही असं, ते फक्त शूटसाठी ठेवलेलं असा. आणि तर तो आपल्या मोबाईल घ्यायचा. आणि मेन म्हणजे आपल्याक ना समुद्र, म्हणजे पावसात जे समुद्राचं जे म्हणजे जो लुक असता, म्हणजे जशी मोठी मोठी लाटा वगैरे असतात, तो तर मी पहिल्यांदाच बघतलाय आणि ते तुमका पण दाखवतलाय. तर समुद्राच्या इथे म्हणजे काय नक्की हे असा प्रसंग असा, तर तो पण मी तुमका दाखवतलाय. तर चला आता व्हिडिओ सुरुवात करूया. तर ह्यो बघा, पप्पांचं ना फवारणीचा पंप घेऊन इलेला आहे. आम्ही इथेच ठेवलंय, म्हणजे तरी 4-5 महिने झाले मी घरच ठेवून असे. म्हणजे पटकरून मी नेऊन देत नाही, जी गोष्ट घेऊन येते ती पटकरून घेऊन, हां खरंच ठेवता. तर आता आमच्याकडे ना भुईमुगाक सुरुवात केलेली आहे असा. आणि आता ते रान मारतात ना, त्याच्यासाठी त्यांना फवारणीचा पंप लागतं. मग त्यांनी कधीपासून मला फोन करून सांगितलं की बाबा घेऊन ये माझं हे फवारणीचा पंप, पण मी विचारतोय. तर फायनली आज मी घेऊन जातोय. आणि आपण ह्या वर्षी बहुतेक नाही, पण आपण यावर्षी भुईमुग करतलो. म्हणजे इकडे भुईमुग असं नाही होत, पण तिकडे चुनवऱ्याक मी जाऊन करतलंय. ही बघा आपली अळी एवढी मोठी झालेली असत. तर चला आपल्या एक जाऊचा. आणि पाऊस बघा कसलं भरलं आता, पावसाचे दिवस असत. आणि रेनकोट घालून आधीपासूनच आम्ही तयार असो. बंटी दादान माका एक ठेवून गेला, मी त्याला बोललेले इलेलो ते की माका ठेवून जा. त्याच्यासाठी थँक्यू. माका माहीतच नाही, त्याच्यासाठी थँक्यू, कारण माका माहीतच नाही ठेवून गेलेलो ते. तर मी त्या दिवशी मी तुमका फोन करणारच आहे की घेऊन यावं माझ्यासाठी म्हणून, पण नंतर बघतोय तर होता, म्हणून मग तुमका नाही फोन केलाय. चला पावसात आई पावसात घाबरतात. पावसाचे खरंच बाहेर पडा बघत नाही. पावसात थंडी लागते. होय होय, चला जाऊन येऊ. एवढं जोरात पाऊस पडता ना, बापरे. म्हणजे या साईडला असं पाऊस येतो असं जोरात, आणि तोंडावर असं राप राप येऊन बसता. खतरनाक असं, खतरनाक अशी राहील. जोरात पाऊस पडता, एकदम असं खोपाडीत असं राप राप करून येऊन बसता. बापरे. हेल्मेट घालू गो, आता मी विचारलंय घेऊ, लक्षात येऊक नाही माझ्या. आणि या मालवण साईडला ना म्हणजे जास्त हवा चालतं आणि जोरात एकदम येऊन पाऊस पडतो, जोरात. फोर्स एवढा असा ना, बापरे खतरनाक. हेल्मेट नाही ना तर कोणी यायचंच नाही. गाडी चालवणाऱ्या भरपूर मोठे भरपूर हाल होतात. हा हा. हयन यांचं पोपट झालं. पॅन्ट हिने उलटी घातल्याने आणि पूर्ण भिजलंय मागून. हे बघा. बरोबर घातलेलं, बरोबर होती. आतमध्ये पाणी कसून गेला, या मोठा प्रश्न. एवढी महागाईची पॅन्ट घेतलं त्याच्यासाठी आमचे 100 वाले कोट. आणि हे वरचा टी शर्ट किती? 1600. आणि हा कितीतरी 1000.
2600चं कोट आणि माझं 100 रुपये. जिंदाबाद. हे बघा फोन करू काय माहिती एवढं महागाचं पोट घेऊन येतो. हे बघा पूर्ण भिजले. डायरेक्ट चढवायचं डायरेक्ट काढायचं. हा किती वाला आहे तो? 200 रुपये. मग आम्ही पण 100 वाली असं. तुम्हीच असता दोघांचे आपले. 100 कोणी काय घेऊ नका. अहो चप्पल बघा. नाही मी माका ना सवय झाली आता ह्याला चप्पल घालून फिरायची. तर ह्या चप्पल ओंकारचा होता माझ्या भावाचा. मग आम्ही घेऊन येलोय. म्हणजे मी प्रत्येक टायमीला ह्याच घालते चप्पल. आता आपण रॉक गार्डनच्या इथे पोहोचलो. इकडे तहसीलदार ऑफिस आहे असा. आणि हे बघा लाटा बाप रे कशी बघा खवाली होती. हा ना. हा बाप रे असले लाटा असं ना हवा एवढी असा ना आम्ही उडान जाऊची. लय मोठी हवा बघा ना जास्त आहे ना तुफानवाली. हा हे बघा समुद्र बघा कसं खवळलो आता. हा तुमका दाखवते. काय बघा कसं खवळलाय तो. बाप रे. हो हा ना एकदम असं मोठासा लाट येता. मी पहिल्यांदाच असं बघतोय पावसात येऊन की समुद्र असं खवळता तो. बापरे. असं चुलीवर हो गॅसवर टोप ठेवतो ना आणि दूध आपण असं फास्ट करतो आणि असं वरती येतं.
बाप रे थंय रावन आमकां भीती वाटत होती अजून हय रावन सुद्धा आमकां भीती वाटता आणि अंतर बघा भरपूर असा बाप रे हा चला दिवसभर माझं पूर्ण आयफोन असं मूव होता एका जागी मी स्टेबल करू शकत नाही तर हवाच तेवढी असा तर आता आपण इला चिवला बीच आहे इथे हा या साईडला एवढं जास्त वारं नसतं आतमधल्या साईडला असल्यामुळे ना या साईडला जास्त वारं नसतं तरी पण भरपूर असा हो प्रवाह तो बघा ना किती असा तो काय हा काय हे बोलतात की हा सगळ्यात ना हायला सेफ बीच असा म्हणजे हा जास्त करून हा धोको नाही असा आणि खोल पण नाहीये जास्त ओके एका जागी थांबवा ना आता आपल्याला हा ओके इथेच थांबवा हे बघा त्याच्यामुळे पाणी वरतीपर्यंत येईल हा हा हे बघा बापरे इथे बोट टाकणं म्हणजे एकदम अशक्यच असा म्हणजे टाकूच शकत नाही ना इथे बोट वगैरे अशी काय ना ओके तर आता आपण चाललो अजून एका ठिकाणी आपण आता मोबाईल घेतलेला होता आणि आपल्या समुद्रकिनारी पण यायचा होता तर आपण लिहिलेले असो आणि आता बघूया आता कुठे जाऊया आपलं काम करत जाऊया आता पुढचं शेवटचं काम आपल्याला होता त्या करून मग आपल्याला डायरेक्ट घरात निघायचं असा इकडे लाईट नाही असा आणि ना म्हणजे काकांनी कसे किल्ल्यावर राहतात ना त्याचा म्हणजे माका असं आश्चर्यच असं हो ना म्हणजे आता माका असं झालं की असं एक दिवशी आपण थंय जाऊन रवायचा पण ना एक असा असं जास्त जर ना असं लाटांचा जर प्रवाह असलो ना तर परत येणं म्हणजे घराकडे परत येणं अशक्य असा नाही येऊ शकत आपण मग थंय रवायचं असं मग भरपूर दिवसाची अशी सुट्टी घेऊन जायची लागते ना तर हे एक दिवशी जातलेत आता म्हणजे मासे पकडूसाठी गरवसाठी तर बघूया आपल्याला नंतर समजू शकता पण मी नाही जातलं हे एकटेच जातलेत ओके चला आता मग जाऊया पुढे तर ना आता आम्ही आतमधल्या साईडला इलो पण या साईडला एवढं झाडं हलत नाहीत तर ना मग अशी त्या समुद्र किनाऱ्याच्या इथे ना झाडं होती ना तिथे बहुतेक असे शेळी खाली पडलेले हा भरपूर शेळी खाली पडलेली आणि मी ते ना कॅमेरा चालू करू विसरलाय कारण माझा ते कॅमेरा ह्या पॉकेट मध्ये होता आणि किती वेळ मी बाहेर काढते ते येत नव्हतं तर असो ओके तर फायनली आपण घरात चाललो आणि हे बघा या साईडला ना फोटोशूट साठी हे बघा पोहासाठी ना पोहासाठी आणलेला आणि आपण ना कॅट घेऊन चाललो मांजर असत 2-2 तर ह्यांच्या मैत्रिणीने ह्यांका सांगितलेलं आणि मांजर असत म्हणून मग आपण ते घेऊ केलेलं आणि माझी बाकीशी म्हणजे मोबाईल घेऊच होतो मेन म्हणजे मग त्याच्यासाठी गेलेलो मग आता आम्ही तुमका ना घरी जाऊन दाखवतो कसली मांजर होती घराकडे पोचलो आणि ही झोपली दोघा जना तर हे होते 2 न्यू मेंबर आमचे आम्ही मालवण जे म्हणजे खास आणून गेलेलो होते तर एकाचं नाव काय ते चिनू मिनू ठेवलो हेंका ठेवचा होता काय ठेवचा होता तुमका लाडू आणि बासुंदी पण मेल नाही आहे ना मेल असता तर मग लाडू ठेवला असता लाडू बाई खाऊन झोपली मस्त म्हणजे असं जास्त त्रास पण नाही दिला तिने आणि ह्याकडे वळवळत पण नव्हती अशी उडी बिडी काय मारत नव्हती एकदम शांत बसा होती आतमध्ये इली जरा वेळ फक्त वासवीस असं सगळीकडे काढल्याने म्हणजे नवीन हा होता ना त्याच्यामुळे असं वासवीस घेतल्याने झोपली थोड्या वेळ खाल्याने आता झोपली ह्याच्यात बारके खायचा होता हा तर थोडा जरा मेशी असा म्हणजे खाऊ कमी आणि तास सगळा फस्त करता या खायचा थांबा झोपू दे नको दिलाय खरं तर आजचा व्हिडिओ हे थांबूया ना एंड मारा काय करू यांचं नाव काय ठेवलं चिनू मिनू चिनू आणि मिनू तर आजचा व्हिडिओ हे संपूया आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्स मध्ये सांगा
चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता ह्याच्या लवकरच नवीन एका व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.